जय गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे बाप्पाची गाथा या चॅनल मध्ये। आणि आज आपल्या चारकोपच्या सम्राटचं आगमन आहे आणि ते आता आपण कव्हर करायला जातोय। आणि आजच्या दिवसामध्ये आपण दोन आगमन कव्हर करणार आहोत। एक तर पहिला तर आपण चारकोपचा सम्राट आणि दुसरा म्हणजे भाईंदरमधला आपला शिर्डीनगरचा शिर्डीनगरचा राजा म्हणून गणपती आहे आपला, तर तो गणपती आपण कव्हर करणार आहोत। सो आजचे आपले हे फक्त हे एवढे दोनच आगमन असणार आहेत। सो बघूया काय होतंय, कसं होतंय। फर्स्ट तर आपण पहिला चारकोपचा सम्राट कव्हर करणार आहोत, देन आम्ही भाईंदरला जाऊन शिर्डीनगरचा राजा करणार आहोत। स्टेट येऊन खूप मजा येणार आजच्या आगमनला पण आणि व्हिडिओमध्ये पण। सो स्टेट येऊन। जय गणेश। जय गणेश। मैं वो जल्दी करता नहीं, वो अलग था। फोटो निकाल दो यार। गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपल्यासोबत आपल्या चारकोपच्या चिंतामणीचे कार्यकर्ते आपल्यासोबत इथे उपस्थित आहे। आणि सर्वात प्रथम दादा तुम्हाला जय गणेश, तुम्हा दोघांचंही स्वागत आहे। आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्या बाप्पाची यावर्षीची कॉन्सेप्ट काय आहे नक्की? यावर्षीची आपल्या जी संकल्पना आहे ही श्री गणेश स्तोत्राची आहे। श्री गणेश स्तोत्र बद्दल सांगायचं म्हटलं तर आज प्रत्येक घराघरात श्री गणेश स्तोत्राचं पठण केलं जातं। श्री गणेश स्तोत्राबद्दल सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेला नारद मुनी स्वतः संकटात होते त्यावेळेला त्यांनी या गणेश स्तोत्राची रचना केली होती। गणेशाच्या या स्तोत्रामध्ये गणपतीच्या विशेष 12 रूपांचा उल्लेख केलेला आहे। एक वर्ष नियमितपणे आपल्या गणेश स्तोत्राची आपण मनोभावी पूजा अर्चना केली तर आपल्याला नक्की सिद्धी प्राप्त होते। आणि नक्कीच दुसरा प्रश्न असा आहे की हेच कॉन्सेप्ट का करावं असं वाटलं तुम्हाला? मला आवर्जून आणि आनंदाने सांगावं असं वाटेल की यावर्षी मंडळाचं 11वं वर्ष आहे। 11वं वर्ष असल्यामुळे गणपती स्तोत्रामध्ये तुम्ही वाचाल तर 11वे गणपती असा त्याचा उल्लेख आहे। 11वे गणपती असा उल्लेख असल्यामुळे 11व्या वर्षी या गणेश स्तोत्राची आपण संकल्पना राबवली। खूप छान, खूप छान। आणि आपल्या मूर्तिकाराबद्दल काय म्हणाल नक्की? आपल्या मूर्तिकार गौरव मरगज आहेत, श्री गौरव मरगज समीक्षा आर्ट्स त्यांच्याकडे ही आपण दुसऱ्यांदा मूर्ती दिलेली आहे आणि खरंच सुंदर काम आहे त्यांचं। ते म्हणजे मी स्वतः पर्सनली ज्यावेळेला बघतोय त्यांचं काम करण्याची पद्धत, काल मी स्वतः तिकडे होतो, सकाळी 6 वाजेपर्यंत त्यांचं काम चालू होतं।
म्हणजे स्वतः काम करतात. असं नाही की कुठल्या कामगाराला कामाला ठेवलं आहे आणि ते काम करत आहे, असं अजिबात नाही आहे. ते स्वतः जातीने प्रत्येक वेळेला लक्ष देत आहे की मूर्तीमध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे. कारण आतापर्यंतची पूर्ण मागीमध्ये ही संकल्पना कधी कोणी विचार पण केला नव्हता. ठीक आहे, अशी ही आमच्या नजरेने तरी भूतोना भविष्य आहे. आणि आपल्या या मागे गणेशोत्सवाबद्दल तुम्ही भाविकांना काय संदेश द्याल? नक्कीच आपला हा गणेशोत्सव असेल किंवा आपले सर्व हिंदू सण असतील, हे आपल्याला नक्कीच राबवले पाहिजे. आज आपली ही परंपरा आहे, ही नक्कीच आपलं मंडळ असेल, मागीतले इतर मंडळ असतील, ही नक्कीच आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतात. आणि तसाच आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आपली परंपरा जपण्याचा. आणि आता बाप्पा आपल्या मार्गस्थ झालेला आहे, आगमन चालू झालंय, तर या टायमाला तुम्हाला काय फील होतं? तुम्ही काय फील करता? कारण म्हणजे माझ्या आयुष्यातला दसरा, दिवाळी सर्व क्षण हाच आहे. कारण सर्वच मुलं, मी असेल, माझी संपूर्ण टीम आहे, 1 वर्ष या दिवसाची वाट बघतो. आणि सर्व सहकारी आम्ही गेले 2 महिने या उत्सवासाठी सकाळ संध्याकाळ मेहनत करतो. म्हणून आमच्यासाठी नक्कीच ही दिवाळीपेक्षा काही कमी नाही. नक्कीच खूप धन्यवाद आणि खूप थँक्यू तुम्ही आम्हाला टाइम दिल्याबद्दल. जय गणेश, गणपती बाप्पा. गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपल्या चारकोपच्या सम्राटचं आगमन झालेलं आहे. तर आता आपल्यासोबत त्यांचे मंडळाचे कार्यकर्ते आहेत, तर आपण त्यांच्यासोबत छोटीशी मुलाखत घेणार आहोत. जय गणेश दादा. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आता गेल्या वर्षी कुलदैवत होतं आणि यावर्षी लोकदैवत आहे, तर ही थीम कशी सुचली आणि काय म्हणून ही तुम्ही थीम ठेवली आहे? पूर्ण आपली कमिटी कशी असते, पूर्ण जी सोसायटी असते आपली, जे चारकोपचा सम्राटचं मंडळ आहे, ते पहिलं बसून थीम रेडी करतो. आणि आपला एक मोठा चित्रकार आहे आपल्याकडे, तुषार खानदारे. तो एक आकृती देतो चित्राच्या रूपात आणि स्वरूपात त्याला आणतो राजनदादा झाड. तर ह्यावेळी पंढरीचं आम्ही स्वरूप केलेलं आहे. तुम्ही जल्लोष बघा, आत्ताशी आगमन चालू झालं आहे, पुढे जाऊन तुला जल्लोष दिसेल. फक्त मजा करू आपण. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की आता आपला जो गणपती आहे राजनदादा झाड बनवतात, तर तू राजनदादा झाडबद्दल काय बोलशील आणि मंडळाचं त्यांच्यासोबत कसं रिलेशन असतं, ते बॉन्ड काय आहे मंडळाची? मंडळाचे ते मायबाप आहेत, कारण की आमचा जो साक्षात सम्राटचा अवतार आहे त्यांच्यामुळे घडला आहे.
आणि त्यांनीच एक स्वरूप दिलं आहे. कारण की तुम्ही चेहऱ्याकडे बघू शकता, सम्राटच्या चेहऱ्याचं एक वेगळंच स्वरूप आहे सम्राटच्या, आणि दरवर्षी तोच चेहरा असतो, तोच तेज असतो. तर सम्राटचं ते एक जे रूप आहे ते त्यांनी धरून ठेवलेलं आहे आणि सगळ्यांना तो रूप आवडतो. तर यावर्षी आम्हाला नवीन काय बघायला भेटेल आणि पुढच्या वर्षी नवीन काय बघायला भेटेल आम्हाला? पुढच्या वर्षी तुम्हाला पुढच्या वर्षीच कळेल, पुढच्या वर्षीचं. या वर्षी तुम्हाला खूप काही नवीन बघायला भेटेल. फक्त तुम्ही येत राहा इकडे. आपली पंढरीची वारी पण निघणार आहे, भजन होणार आहेत, मंडळी फुल डान्स वगैरे सगळं काही आहे. तर तुम्ही सगळ्यांनी या. आणि आम्ही रील स्पर्धा सुद्धा ठेवली आहे, तर रील पण काढत राहा. तर माझा शेवटचा आणि लास्ट प्रश्न आहे तुमच्या सर्वांना की आता आपला जो मागी गणेश आहे त्याबद्दल तुम्ही भाविकांना काय सांगाल, काय माहिती द्याल? मागी गणेश का साजरा करतो आपण? गणपतीचा जन्मदिवस आहे. तर मी बोलतो हा जन्मदिवस असाच साजरा केला पाहिजे सगळ्यांनी. आणि एकत्र सगळे जण जे येतात या जन्मदिवसात गणपतीच्या, खूप मजा येते. सगळेजण एक दुसऱ्याचे चेहरे बघतात, आनंद वाटतो. सगळेजण कामावरून वेळ काढून येतात. तर असेच दरवर्षी सगळ्यांनी एकत्र या आणि आपण खूप जल्लोष करू सम्राटमध्ये. तुम्ही आता यावर्षी झाला असाल, पुढच्या वर्षी सुद्धा या. दरवर्षी तुम्ही येत राहा आणि आपण भेट घेत राहू. थँक्यू दादा, थँक्यू. गणपती बाप्पा चारकोपच्या सम्राटचा. थँक्यू. मंडळी सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्या सोबत आपल्या शिर्डी नगरचा राजा म्हणजे आपल्या भाईंदर मधला जो शिर्डी नगरचा राजा आहे, आपण त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत आपण इथे उपस्थित आहोत. आणि आता सर्वात प्रथम दादा, आपल्या बाप्पाचं आगमन चालू झालेलं आहे आणि या टायमाला तुम्हाला कसं वाटतंय प्लीज सांगा. आम्हाला या टायमाला चांगलं वाटतं. आमच्याबरोबर आमच्या शिर्डी नगरमधील या रहिवाशांनाही याचा आनंद होत आहे. यंदा मंडळाचं 11वं वर्ष आहे. श्री बॉईज सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे आज श्रींचं इथे महाआगमन सोहळा आज आम्ही आयोजित केलेला आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या यावर्षीच्या श्रींचं काय स्वरूप आहे, नक्की काय अवतार आहे प्लीज सांगा.
पंचमुखी गणपतीचा आम्ही यावेळी स्क्रिप्ट ठेवलेला आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की यावर्षी आपल्या सर्व भाविक भक्तांना तुम्ही मागी गणेशोत्सवाबद्दल काय संदेश द्याल? शिर्डीनगरमधील व आपल्या महाराष्ट्र तमाम जनतेला मागी गणेश जयंतीच्या आमच्या मंडळातर्फे शुभेच्छा देत आहोत. हा उत्सव आनंदाने तशा हर्षोल्लासाने साजरा व्हावा ही गणेशचरणी प्रार्थना. नक्कीच. या मूर्तीच्या मूर्तिकारांबद्दल तुम्ही काय बोलाल? मूर्तिकाराने मूर्ती अगदी जे आम्ही रेखाचित्र त्याला दिलं होतं त्याप्रमाणे एकदम तंतोतंत त्यांनी ती मूर्ती बनवलेली आहे. जणू त्यांनी त्याच्यामध्ये त्याचा पूर्णपणे जीव टाकलेला आहे, जीव ओतून टाकलेला आहे त्या मूर्तीमध्ये आणि एकदम छान त्याच्या ती मूर्ती बनवलेली आहे. थँक्यू सो मच. जय गणेश. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, आत्ताच आपण सर्व गणपती कवर केले आहेत. तर आपल्याला चारकोपचा चिंतामणी पण कवर करायला भेटला, दर्शन भेटले त्याचे. आणि फायनली लास्ट आपलं शिर्डीनगरचा राजा होता भाईंदरमध्ये, तो पण आता आपण कवर केला आहे. खूप मजा आली आम्हा लोकांना. तर हा ब्लॉग मी इकडेच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाप्पाच्या गाताला सपोर्ट देत राहा. जय गणेश.